नमस्कार. आत्ताच मी एक व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला आणि तो अनुभव कुठेतरी सगळ्यांशी शेअर करावा असं वाटतंय म्हणून हा कटाटोप. डॉक्टर शिल्पा मॅडम माझी मैत्रीण व्हॅलीच्या ट्रेकला जाणार हे कळलं आणि मी माझी 22 वर्षापूर्वीची बकेट लिस्ट उघडली. TTS नावाच्या संस्थेतर्फे बुकिंग केलं आणि मनाचा इतका फिटनेस होता आणि तीव्र इच्छाशक्ती होती की मी हा ट्रेक करणार हे ठरवून टाकलं. घर, मुली, नोकरी सगळं सांभाळून जसं जमेल तसं मी आधी चालणं वाढवलं आणि आपला फिटनेस वाढवायचा असं आधी मनात ठरवलं. आई बाबा, अमित, सासू सासरे सतत सपोर्ट करतात, पण ह्यावेळेस पहिल्यांदाच मी इतकं दिवस घर सोडून राहणार होते. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा अशी मनाची अवस्था झाली खरी. प्रवासाची तयारी जोरात सुरू झाली आणि आईनं बॅग भरायला मदत केली. अमित, आई बाबा आणि नुपूरवर घर सोडून मी जाणार होते. ट्रेक द हिमालया संस्थेनं 21 जुलै रोजी आम्हाला सकाळी ऋषिकेशमध्ये या असं सांगितलं. मी, शिल्पा मॅडम आणि आमची अजून एक मैत्रीण सुचित्रा असं जाण्यासाठी तयार झालो. निघण्याचा दिवस उजाडला आणि कळलं की विंडोज सॉफ्टवेअर क्रॅश झालं आहे आणि आमचं फ्लाईट कॅन्सल झालं आहे. आम्ही तिघीही शांत होतो. मी सरळ ठरवून टाकलं की सुट्टी सरळ कॅन्सल करूया आणि कामावर रुजू होऊन जाऊया. कारण अशा ह्याच्यात जो पुढे गेलो असतो आणि कुठेतरी अडकलो असतो तर वेगळेच प्रश्न निर्माण झाले असते. पण नंतर पहाटे 4च्या सुमारास पुन्हा शिल्पांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, आपल्याला पुढचं फ्लाईट मिळतंय आणि मी हो असं म्हणली आहे. अमित म्हणला, चला निघायची तयारी कराच तुम्ही आता. तिथे जो आम्ही तिघींनी एकमेकींचा हात घट्ट धरला तो घरी येईपर्यंत सोडला नाही. पुणे विमानतळावर गेल्यावर कळलं की फ्लाईटची वेळ पुढे गेली आहे. मग कळलं की शनिवारी 12 ते 4 फ्लाईट्स जातच नाहीत कारण विमानतळ हे डिफेन्सच्या ताब्यात आहे. आम्ही भरलेल्या डोळ्यांनी गेटपाशी बॅगा घेऊन उभ्या होतो. पण देवाची कृपाच म्हणा आणि इंडिगो विमानांनी दिलेली साथ म्हणा आणि डिफेन्स अधिकाऱ्यांची मदत झाली म्हणा, शेवटी दुपारी आमचं विमान उडालं. बस कशी पकडतात ना तसं पुढचं बेंगलोर देहरादूनचं विमान पकडलं आणि प्रवासाची सुरुवात झाली. ट्रेकची बहुतेक ही स्ट्रेस टेस्ट आम्ही पार केली होती. देहरादून ते ऋषिकेश हा प्रवास करून संध्याकाळी रामझुलाजवळ पोचलो. अथांग पसरलेल्या गंगा नदीचं दर्शन झालं आणि माझे कर जुळून आले. 21 तारखेला सकाळी ऋषिकेशपासून पिपलकोटी असा गाडीने 200 किलोमीटरचा घाट प्रवास सुरू झाला. साधारण 7 ते 8 तासाचा हा घाट होता. आम्ही हळूहळू निसर्गाच्या कुशीत शिरत होतो. सगळीकडे हिरवागार निसर्ग, उंच पर्वतरांगा, खळखळत वाहणारे झरे, सुंदर पसरलेलं धुकं आणि देवदार वृक्षांच्या रांगा. निसर्ग इतका सजला होता की शब्दात वर्णन करणं कठीण. वाटेत जाताना आमची गाडी टिहरी जिल्ह्यातील देवप्रयाग या ठिकाणी थांबली, जे तीर्थक्षेत्र मानलं जातं. एका बाजूने खळाळत जोरात वाहत येणारी थोडंसं मातकट पाणी असलेली अलकनंदा नदी आणि तिला येऊन मिळणारी थोडी शांत अशी नितळ पाण्याची भागीरथी, अशा दोघी नदींचा संगम इथे होतो आणि ती पुढे गंगा या पवित्र नदीच्या रूपात वाहत जाते. डोळे भरून मी दृश्य मनात साठवलं आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला. TTHच्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. हार्डी म्हणजे हेमा आणि ईशब नावाचे चुणचुणीत ट्रेक लीडर्स तयार होते, ज्यांनी आमच्या तिघींची साथ खरंच सोडली नाही. सकाळी 6 वाजता रिपोर्टिंग झालं आणि आमची मिनी बस ती निघाली. साधारण 18 जणांचा ग्रुप होता. बस निघाली आणि थोडंसं कुठे पुढे जातोय तेच कळलं की दरड कोसळली आहे आणि रस्ता बंद झाला आहे. तिघींनी एकमेकांकडे बघितलं, हसलो आणि सरळ रस्त्यावर तळ ठोकला. पुढचे 2 तास फक्त गप्पा आणि फोटो यात घालवले. कुठेही ताण नव्हता की निघण्याची घाई नव्हती. मुळात माझं जे रोजचं पंचिंग असतं ना तेच नव्हतं. पिपलकोटी, गोविंद घाट, जोशी मठ आणि पुलना असा प्रवास सुरू झाला. खऱ्या अर्थानं पुलना ते घांगरिया अशा ट्रेकची सुरुवात पुढे झाली. आपण काहीतरी मोठीच मोहीम फत्ते करणार अशा भावनेनं आम्ही निघालो होतो. मी, शिल्पा मॅम आणि सुचित्रानं एकच ठरवलं की शांतपणे चढायचं आणि एकमेकींना साथ द्यायची. हिमालयाची शिखरं जणू आम्हाला साथ घालत होती. जसजसं चालणं सुरू झालं तसतसा निसर्ग आम्हाला कवेत घेत होता. हिरव्या गार गालिचांवर गुलाबी जांभळी छोटी छोटी फुलपाखरं मला सोबतीला येत होती. घांगरिया गाव येईपर्यंत साधारण 7 वाजून गेले. नुसतं चालणं आणि 3000 मीटरवर चढणं यातला फरक खरंच कळू लागला होता. घांगरिया हे गाव 9800 फुटावर वसलेलं असून चढायला वाट थोडी बिकट आहे.
आम्ही उंचीवर असल्यामुळे जरा आता श्वास लागू लागला. थंडी पण वाढत चालली होती. त्यात माझी रक्सॅक पूर्ण भिजली. शांतपणे सामान सगळं बाहेर काढून ठेवलं. शिल्पा म्हणल्या, मालविका, आपल्याला निसर्गाला ना सरेंडर करायचंय. आणि ते मी केलंच होतं. अमितने दिलेल्या गोळ्या घेतल्या आणि शांतपणे पडून राहिले. रात्री ट्रेक लीडर्सने ब्रीफ केलं आणि सांगितलं की उद्या सकाळी व्हॅली चढायची आहे, 7 वाजता तयार राहा. मुख्य ट्रेक सुरू झाला. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे ठिकाण युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेलं आहे. साधारण 1982 साली हे डिक्लेअर झालं. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान असून उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यामध्ये मोडते. खळाळत वाहणारी पुष्पावती नदी, 600हून अधिक फुलांच्या जाती, विविध पक्षी प्राणी यांनी सजलेली आहे. पॉपीज, मेरीगोल्ड, डेझी, हिमालयन गुलाब, स्नेक फॉईल अशा अनेक फुलांच्या जाती प्रजाती इथे आढळून येतात. औषधी वनस्पती आढळून येतात. व्हॅली सकाळी चढायला सुरुवात केली आणि 11 वाजता पोचलो. वाट बिकट, तिखट म्हणूया का. एकीकडे दरी, वाहत जाणारे झरे आणि त्यावरचे अरुंद पूल, पत्रेस होते ते. एकदा वारा, एकदा ऊन, एकदा पाऊस असा निसर्गाचा चाललेला खेळ. आणि एका बाजूनं जोरात वाहत जाणारी पुष्पावती नदी. आणि ह्या सगळ्या तग धरून चढणारे आम्ही तिघी. मजाच होती सगळी. वरती पोचलो आणि माझे डोळे भरून आले. एक 5 मिनिटं मी शांत बसले आणि माझी 20-22 वर्षाची इच्छा पूर्ण झाली ह्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर मला जाणवलं. निसर्ग देवतेनं बहरलेलं रूप मी डोळ्यामध्ये सामावून घेतलं. TTHनं दिलेला पॅक लंच केला आणि परतीचा प्रवास आम्ही सुरू केला. घांगरियामध्ये यायला संध्याकाळ झाली. सगळ्या ग्रुपशी गप्पा मारून जेवून झोपायला गेलो खरे, पण पुढचा दिवस समोर दिसत होता. हेमकुंड साहिब हे 4300 मीटरवर असून 14,100 फुटावर आहे आणि ते आम्ही सर करणार होतो. श्री हेमकुंड साहिब हे शीख लोकांचे तीर्थक्षेत्र असून त्यांचे 10वे गुरु गोबिंद सिंग यांचे तिथे दर्शन होते. जगातील सर्वात उंचीवरचे गुरुद्वारा आहे. पुन्हा आम्ही तिघींनी एकमेकींचे हात घट्ट धरले आणि चढायला सुरुवात केली. हेमकुंड साहिब हे साधारण 2 वाजता बंद होतं असं कळलं आणि आमची कासवाची गती कशी काय ह्याला सगळ्याला साथ देईल हे आम्हाला काही समजेनासं होत होतं. भयानक होत जाणारे चढण, कमी होत जाणारा ऑक्सिजन व लागणारा दम हे मी सांगूच शकत नाही. एक चांगला अनुभव म्हणजे वाटेत भेटणारे यात्रेकरू आम्हाला खूप प्रोत्साहन देत होते आणि म्हणत होते की तुम्ही पोहोचणारच. मी तर सगळ्याच देवांचा धावा सुरू केला. जसजसे वर जात होतो तसतशी सगळीकडे सुंदर ब्रह्मकमळ फुललेली दिसली आणि ब्लू पॉपीज दिसू लागल्या. प्रचंड धुक्यात वाट काढत काढत आम्ही जात होतो. आमचा ट्रेक लीडर ईशब शांतपणे आम्हाला साथ देत होता. साधारण 1:30च्या सुमारास हेमकुंड साहिबचे लांबून दर्शन झालं आणि माझे परत डोळे भरून आले. वरती पोचलो आणि आमचे लोकल गाईड भरत आम्हाला घेऊन आत गेले. खूप शांतपणे दर्शन झाल्यावर प्रसाद मिळाला आणि तो गरम गरम खिचडीचा प्रसाद मला अमृतासारखा वाटला. आनंदी आणि समाधानी मनाने परत आम्ही उतरायला सुरुवात केली. ईशबला कळून चुकलं होतं की या बायका खाली उतरायला मिनिमम संध्याकाळी 7 वाजवणार. आता इतकाच आमचा आत्मविश्वास वाढला होता की आम्ही तो पार केलाच आणि दुसऱ्या दिवशीचाही 11 किलोमीटरचा घांगरिया ते पुलनाचा ट्रेकही व्यवस्थित उतरलो. पुलनामध्ये आल्यावर आधी घरी सगळ्यांना फोन केले आणि मनातला आनंद व्यक्त केला. घराची, मुलींची, सगळ्यांचीच खूप आठवण येत होती. पुढे लक्षात आलं की आमची बस पुढे बद्रीनाथला निघतीये आणि आपल्याला बद्रीनाथ या मंदिराचं दर्शन होणार आहे. बद्रीनाथ हे साधारण 6 महिने दर्शनासाठी मिळते. आमचं नशीबच की आम्हाला हा योग आला होता. खळाळत वाहणारी अलकनंदेच्या काठावर हे वसलेलं चमोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र. बद्रीनाथ हे विष्णूचं रूप मानलं जातं. शरीर आणि मन, पाय सगळेच थकले होते, पण देवाचं जणू बोलावणे आले होते असंच वाटलं. 15 मिनिटात जाऊन सरळ दर्शन इतकं शांतपणे मिळालं की काय सांगू. आणि मग परत आम्ही पिपलकोटीच्या दिशेने घाट उतरायला सुरुवात केली. कठीण घाट आणि प्रवास, पण शिल्पा आणि सुचित्राची साथ आणि ट्रेक लीडरची मदत यामुळे हे मी सुखरूपपणे पार केले होते. त्या रात्री खऱ्या अर्थानं मला शांतपणे झोप लागली. मोठा घाट पार करून आम्ही ऋषिकेशमध्ये आलो आणि संध्याकाळी त्रिवेणी घाटावरची आरती मिळाली. गंगा नदीच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रवास तिच्याच आशीर्वादाने संपला होता.
पुण्याचा परतीचा प्रवास पण छान झाला. मी घरी आले आणि खालीच अमित, नुपूर आणि राधा वाट बघत होते. आई बाबा आलेले होते. आईनं मला ओवाळलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी व्हायचं थांबलंच नाही. 22 वर्षाची पूर्ण झालेली माझी इच्छा आणि तो माझा आनंद मला एक समाधान देऊन गेली. शिल्पा मॅम आणि सुचित्राची घट्ट साथ मला एक छान मैत्री देऊन गेली आणि मी परत सुखरूप घरी पोहोचले ही जाणीव मला एक वेगळाच आनंद देऊन गेली. धन्यवाद.